ओम साईराम, स्वागत आहे आपलं क्षण व्लॉग चॅनलमध्ये। आता आपण तिघजण चाललो आहे कुर्ल्याला। आशिष, नितीश आणि मी। नितीशची बाईक ही आपली KTM डूक। आशिषला फोगलॅम घ्यायचे, त्याच्यासाठी आपण चाललो आहे। आणि याने अचानक सांगितल्यामुळे आपला गोप्रोची सिंगल बॅटरी आहे, 2 बॅटरी आपल्या रिप्लेसला गेले। त्याच्यामुळे आपण बघूया, मोठा व्लॉग तर होणार नाही। कुर्ल्यामध्ये आपण शूट करायचा प्रयत्न करू, मोबाईलवरच आता आपण शूट करणार आहोत। तर चला भेटू थोड्या वेळाने आपण कुर्ल्याला। बाय बाय गाईस। आता कुर्ल्यावरनं जाऊन आलो आपण। कुर्ल्यावरनं आपण बुलेट इंडिकेटर आणलेत। बघा अजून काय काय आणलं दाखवतो। एक पेअर बुलेट इंडिकेटर माझ्या KTM साठी आणि आशिषने परचेस केलं आहे। आपण जे आणलेत ते, आपण जे सेम फोगलाईट घेतले तेच फोगलाईट आशिषला पण परचेस केलेत। पण त्याच्याबरोबर एक चांगली गोष्ट आशिषला भेटली आहे, ब्रँड कंपनीचा आपण स्विच घेतला आहे। आपल्याला स्विच एकदम खराब क्वालिटीचे भेटले आहेत, पण ह्याचं स्विच क्वालिटी जरा चांगली आहे। आपल्या गाडीवर दाखवतो हा बघा, आपल्याला स्विचची क्वालिटी बघा कशी आहे, एकदम फालतू आहे आणि ही क्वालिटी खूप जेन्युइन मस्त आहे। आता आपण बुलेट इंडिकेटर लावणार आहे नितीशच्या गाडीला। नंतर आपल्या गाडीला ऑलरेडी पाटी लागलेले आहेत, पण आपल्याला फ्रंटचे खराब झाले तर आपण फ्रंट पण गाडीला लावणार आहे। नितीश आता बघतोय कुठे लावायचे आहेत इंडिकेटर। आशिषने लावलं एक इंडिकेटर। नितीश वो साइड का लगा तू। आशिषचा लावून झाला तरी हा भैया अजून नटच टाकतोय त्यात। आता लुक बघा कसा आहे त्या गाडीला, एकदम मस्त लुक। साईडला अजून चांगला लुक येईल गाडीला। चावी चालू कर। हो नाही धक्का आहे हो। आता 12चा बोल्ट आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे। करतोय लेफ्ट राइट, उल्टा करके दे। नहीं ना, वो साइड करेगा, ये वो साइड करेगा, ये साइड में चेक कर। नाही पण तो त्या बाजूला होता छोटा वाला। वायर उलटी फिरव, वायर उलटी फिरव। का थांब, त्या बाजूला बघू दे। चालू कर बेटा, वो साइड चालू कर। ब्लैक वायर कॉमन है उसमें। चेक करके लिया था ना अपन ने उधर से, तो चारों भी चेक किए। तो इधर पावर आ रहा है। आता कनेक्शन करतो आशिष। कनेक्शन करून झालंय। आता आपला इंडिकेटर बघा, लेफ्ट चालू झालंय, चालू आहे हा बघा। लेफ्ट राइट कर भैया, लेफ्ट डाल। हाँ फिर राइट डाल, लेफ्ट राइट, बस बंद कर चावी। आता वायरिंगचं काम बघा आपण किती नीट अँड फिनिशने केलेलं आहे, काळोख दिसतोय। बघा वायरिंग आपण किती नीट अँड फिनिशने टाकली आहे आतमध्ये। इंडिकेटरचा लूक बघा, एक नंबर लूक वाटतोय गाडीला, जबरदस्त। थोड्या वेळात आपली पण बाहेर काढू, तेव्हा दोन्ही गाड्यांचा लूक दाखवतो। आता ही आपल्या गाडीच्या इंडिकेटरची अवस्था बघू शकताय। राईटचा ठीक आहे, लेफ्टचा इंडिकेटर दिलाय पण लेफ्टचा पेटत नाही आहे। आणि आपला बघा
लेफ्टचा आपला बुलेट इंडिकेटर आपल्या गाडीला ऑलरेडी आहे. आता आपण आणलेत ते आता पुढे पण आपण बुलेट इंडिकेटर इन्स्टॉल करू आपल्या KTM मध्ये. हा इकडे लागलेला होता इंडिकेटर, आपण ती वायर तोडून काढली आहे. 14चा बोल्ट आहे त्याच्या पाठी, हा बघा 14चा बोल्ट खोलून तो काढायचा आहे. तसंच हा आपल्याला काढायचा आहे, हा बघा इथे 14चा बोल्ट आहे आणि हा पण आपल्याला खोलून काढायचा आहे. हा बघा हा 14चा बोल्ट आहे इथे, तो पण खोलून हा काढायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला हा आपला बुलेट इंडिकेटर टाकायचा आहे. आता आपला बुलेट इंडिकेटरचं कनेक्शन झालं आहे. एक साईडचं कनेक्शन आशिष करतो आहे. आता फक्त टेपिंग करायची आहे आपल्याला. टेपिंग करूनच आपल्याला फक्त घ्यायचे आहे. कनेक्शन आपले ओके आहेत. आता दाखवतो तुम्हाला लुक कसा झाला आहे इंडिकेटरचा. चालू करा. KTMचे बुलेट इंडिकेटर आपले झालेत लावून. हा लेफ्ट, हा राईट, कसा वाटतं लुक आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आता आपल्याला मीटर वगैरे सगळं खोललं आहे, तसंच लावून घ्यायचं आहे. आता लावून लुक दाखवतो तुम्हाला एकदाच फायनल लुक. लेफ्ट आहे, हां लेफ्टचे इंडिकेटर बघा पॉवर. राईटचे इंडिकेटर लेफ्ट राईट हां बघा इंडिकेटर कसे पेटत आहेत. हा डार्क आहे, आपला लाईट आहे थोडा, हा डार्क उजेड पडतोय. राईट लेफ्ट फिर राईट लेफ्ट. ओके, आता बघू शकता आपले बुलेट इंडिकेटर राईटलेस का. हां आणि नितीशच्या गाडीचे ओरिजिनल इंडिकेटर. कोणता लुक चांगला वाटतोय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आपण इथेच बंद करतोय. तर भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू बाय.